उद्योगपती अनंत मुकेश अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्ह्यात माणुसकीचा अनोखा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। शिखर पहारिया फाउंडेशनच्या वतीने शहर व जिल्ह्यात एकाच दिवशी 14 ठिकाणी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आले। या उपक्रमाची सुरुवात 5000 गरजू कुटुंबांना अन्नधान्य किट वाटप करून करण्यात आली, ज्यामुळे नागरिकांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले। या उपक्रमात शिक्षण, आरोग्य, पाणी, स्वावलंबन या क्षेत्रांवर विशेष भर देण्यात आला। 200 विद्यार्थिनींना सायकली, 1000 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, 300 विद्यार्थ्यांना दत्तक शिक्षण, 10 शाळांमध्ये आरो प्लांट व डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या। महिलांसाठी 200 शिलाई मशीनचे वाटप करून स्वावलंबनाला चालना देण्यात आली, तर अनाथाश्रमासाठी 50 बेड्स आणि जनावरांसाठी 100 ठिकाणी पाण्याची सोय करण्यात आली। आरोग्य क्षेत्रात 100 गरजू रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रिया, वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या घरांसाठी 1000 पत्र्यांचे वाटप आणि कुंभारी येथे पाणी व वीज प्रकल्प उभारण्याची घोषणा करण्यात आली। यावेळी अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, पत्रकार संघाचे पदाधिकारी, फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते। ही संकल्पना साकार करत या उपक्रमाने सोलापुरात समाजसेवेचा प्रेरणादायी आदर्श निर्माण केला। नमस्कार, मी अतिरिक्त आयुक्त वीणा पवार। मी आज इथं उद्योगपती अनंत मुकेश अंबानी यांचे वाढदिवसानिमित्त शिखर पहारिया फाउंडेशनच्या वतीनं जे सामाजिक उपक्रम याचा उपक्रमाचा जो समारंभ साजरा केलेला आहे तो उपस्थित आहे। खरं तर माणुसकीचा महोत्सव असं मी म्हणेल, माणुसकीचा महामहोत्सव असं मी म्हणेल। फाउंडेशनच्या वतीनं महानगरपालिकेत मला जेव्हा निमंत्रण दिलं गेलं तेव्हा त्यांनी सांगितलं की काय काय उपक्रम त्यांनी करणार आहेत। प्रत्यक्ष मी आज त्याची साक्षीदार आहे। 5000 कुटुंबांना यांनी अनंताचा शिधा दिलेला आहे। खऱ्या अर्थानं अशा 5000 कुटुंबांमध्ये आज दिवाळी साजरी होणार आहे। 200 मुलींना सायकल वाटप आहे, काही महिलांना शिलाई मशीनचं वाटप केलेलं आहे। बऱ्याच महिलांना शिलाई काम येत असतं परंतु शिलाई मशीन नसते, अशा महिलांना शिलाई वाटप केल्यामुळे त्यांना रोजगाराची आता उपलब्ध म्हणजे स्वयंरोजगार त्यांना उपलब्ध करून दिल्यासारखा हा उपक्रम आहे। आपल्या सोलापूर जिल्ह्यातील काही शाळांना डिजिटल जे TV आहेत त्याचं वाटप केलं आहे। अशा उपक्रमांमुळे शाळांमध्ये अत्याधुनिक जे उपक्रम आहे, शाळेची जी पद्धती आहे आधुनिक पद्धती, त्या आधुनिक पद्धतीद्वारे त्यांना शिकता येणार आहे। तर अनाथ आश्रम आहेत, काही अंधशाळा आहेत, त्यांना साहित्य वाटप केले आहे। अनाथ आश्रमांना बेडचं वाटप केलेलं आहे, खूप महत्त्वाचं साहित्य वाटप केलेलं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे आपले जे शासकीय रुग्णालय आहे गुरुनानक चौकात, तिथं जवळजवळ 34 लाखाचं जे हॉस्पिटलमध्ये लागणारं अत्यावश्यक साहित्य हे दिलेलं आहे। तर भरगतचा असा मोठा कार्यक्रम, समाजोपयोगी कार्यक्रम आणि साहित्य वाटपाचा कार्यक्रम इथं झालेला आहे। अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं कार्यक्रमाचं इथं नियोजन केलेलं आहे आणि प्रत्येक गोष्ट ही समाजाला उपयोगी पडणारी आणि तळागाळातल्या लोकांना, विद्यार्थ्यांना, महिलांना, रुग्णांना आणि शासकीय संस्थांना उपयोगी पडणारी अशी आहे। तर मी शिखर पहारिया फाउंडेशनचं मी मनापासून आभार मानते, धन्यवाद करते। अशा प्रकारे कोणताही वायपट खर्च न करता वाढदिवस साजरा केला जातो, हीच खरं तर खूप मोठी आणि स्तुत्य अशी गोष्ट आहे। शिखर फाउंडेशनच्या वतीनं यापुढेही असे चांगले समाजोपयोगी कार्यक्रम घेतले जावेत, त्याला आमच्या नेहमीच शुभेच्छा असणार आहे। परत एकदा शिखर पहारिया फाउंडेशनचे मी आभार व्यक्त करते। मला इथं बोलवलं त्यांनी, खरं तर त्यांचेही तुमच्या माध्यमातून मी त्यांचे आभार मानते। धन्यवाद। मी एवढ्या मोठ्या प्रमाणात मी त्यांना विचारलं की किती तुम्हाला खर्च आला ह्याला, तर त्यांचं जवळजवळ 1 कोटी ते 1.25 कोटी असं त्यांचं CSR माध्यमातून खर्च आहे। आणि फक्त खर्च ह्याच्याकडे न बघता प्रत्येक गोष्ट किती त्यांनी व्यवस्थित हे केली, निवड केलेली आहे। लाभार्थ्यांची निवड, गेनसिद्ध महाराजांच्या मंदिरात त्यांनी जनरेटर दिलेला आहे। तर मला ती उपक्रमांची लिस्ट, ज्यांना त्यांनी लाभार्थी केले त्यांची लिस्ट, त्यांनी ज्या ज्या गोष्टींना दिले ती प्रत्येक गोष्ट समाजोपयोगी आहे। त्यामुळं मला खरं तर असं म्हणावं लागेल की मी पहिल्यांदाच असा उपक्रम बघितला, खूप सुंदर उपक्रम आहे। तर त्यामुळंच मी हे जे नाविन्य आहे त्यांचं, हे जे वेगळेपण आहे, तर त्यांचं कौतुक आहेच आहे। धन्यवाद।